यंदा वाढदिवसाच्या दिवशी भेट होणं शक्य नाही। माझ्या वाढदिवसाला शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नका। 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असणार राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र। मुंबईत जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी। तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार का या संदर्भात चर्चा। मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। तर पोलिसांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं अन्न त्याग आंदोलन। आंदोलनाची प्रशासनानं घेतली गंभीर दखल। बच्चू कडूंच्या तपासणीसाठी वैद्यकीय समिती गठीत। तर जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केली वैद्यकीय समिती। 3 सदस्यीय समिती घेणार कडूंच्या प्रकृतीची काळजी। महादेव जानकरांनी घेतली बच्चू कडूंची भेट। सरकारने बच्चू कडूंच्या मागण्या मान्य कराव्या। महादेव जानकरांची सरकारकडे मागणी। बच्चू कडूंना काही झाल्यास सरकार जबाबदार राहील, जानकरांचं वक्तव्य। बच्चू कडूंच्या पत्नी आणि मुलाकडून त्यांची विचारपूस। 4 दिवसानंतर कुटुंबीय बच्चू कडूंच्या भेटीला। शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन करण्याच्या तयारी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर आंदोलन करणार। आमदार खासदारांचा 5 वर्षांचा पगार बंद करा। तिजोरीवरील ताण कमी करा। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मागणी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रकाश महाजनांच्या भेटीला। राणे विरुद्ध महाजन वादानंतर दानवे महाजनांच्या भेटीला। मारण्याच्या धमक्यावरून महाजन आक्रमक। तर मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ। प्रकाश महाजन मेंटल आहे हा माणूस। खरं तर त्याच्याशी माझी तुलना करता का आणि त्याची आणि माझी बरोबरी करू नका। प्रकाश महाजनांच्या प्रश्नावर नारायण राणे भडकले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ नारायण राणे यांनी देखील आपल्याच मुलाचे कान टोचले। मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो। नितेश राणे याने केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे, नारायण राणे यांचं वक्तव्य। रेल्वे दुर्घटनेवरून सामनातून सरकारला खडेबोल। मुंब्रा दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचंच आहे। 4 प्रवाशांचे जीव गेल्यावर रेल्वेला जाग आली, सामनातून टीका। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। तर आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश महत्वाचा। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला 3 महत्वाचे नेते गैरहजर। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे गैरहजर। तर अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण। अमरावती शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे। खासदार बळवंत वानखडेंनी केली पाहणी। शहर कचरामुक्त कधी होणार, वानखडेंचा पालिकेला सवाल। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांना भाजपमध्ये येण्यास विरोध। आमदार सीमा हिरेंसह पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांची घेतली भेट। बडगुजर यांनी पक्षात येऊ नये म्हणून घेतली भेट। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली संजय शिरसाट यांची भेट। शिरसाटांच्या मुंबईतील घरी बावनकुळेंनी भेट घेतल्याचं कळतंय। पाणी चोरीचा आरोप करत असाल तर पुरावे द्या, आमच्याकडे देखील आरोप करायला भरपूर आहे। खासदार नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांना इशारा। मुंबई महानगरपालिकेसाठी प्रभाग जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तयारी सुरू। मातोश्रीवर रणनीती आखली। उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप। 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी। शनी शिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी असल्याचा दावा। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंचा दावा। 14 तारखेला सकल हिंदू समाज मोर्चा काढणार आहे। परभणीच्या पाथरी शहराचा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा उपोषण करण्याचा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा इशारा। बार्शी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा तापला। शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आक्रमक। पीक विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड। पुण्यातील मावळमध्ये भाताची पेरणी करण्यास सुरुवात। इंद्रायणी भाताच्या उत्पादनात वाढ होईल, शेतकऱ्यांचा अंदाज। अटकेत असलेल्या पालिका उपायुक्त वैभव साबळेच्या अडचणीत वाढ। शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप। साताऱ्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव। साताऱ्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10 वर।
कोल्हापुरात जीवबा नाना जाधव पार्क परिसरातील 10 घरांचा आरोग्य विभागाकडून सर्वे. परिसरातील एका व्यक्तीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने खरं तर सर्वे करण्यात आलेला आहे. परभणीत कौसडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्णवेळ डॉक्टर नसल्यानं पशूंचे हाल. पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याची नागरिकांची मागणी. परभणीत 2 दिवस पाणीपुरवठा बंद. गुरुवारपासून 2 दिवस शहरात पाणीपुरवठा बंद असेल. पाण्याचा काटकसरीनं वापर करा, पालिकेचं आवाहन. कोल्हापूरमध्ये काळंबावाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. राधानगरी तालुक्यात सोळांपूर इथं पाईप लीक झाल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. बुलढाण्यातील डोणगाव ग्रामस्थांवरील पाणीपट्टी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी युवा नेते शैलेश सावजी यांची बैठा सत्याग्रह करण्याची घोषणा. ग्रामस्थांना खरा पाणीपुरवठा, मात्र पालिकेकडून नियमित पाणीपट्टी कर वसूल. अमरावतीमध्ये महिलांचं तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन. चांदूर बाजार तहसील कार्यालयाचा घेतला ताबा. जिल्हाभरात ठिकठिकाणी प्रहारचं आंदोलन. सिल्लोड तालुक्यात अंभई गावात पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. 1 महिन्यापासून तीव्र पाण्याची टंचाईमुळे महिलांचा हंडा मोर्चा. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात वायरमनच्या नियुक्तीसाठी विविध समित्यांची मागणी. मागणी मान्य न केल्यास टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा. तर गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून मंजूर. यवतमाळ शहरात कचऱ्याचं साम्राज्य. परिसरात दुर्गंधी. पावसाळ्यापूर्वी कचरा उचला, अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. जुईनगरचं खेळाचं मैदान नवी मुंबई पालिकेकडून रद्द. मैदान रद्द केल्यानं शिरवाणे आणि जुईनगर ग्रामस्थ आक्रमक. स्थानिकांनी पालिका मुख्यालयावर काढला मोर्चा. मुंबई जैसे थे प्रभाग रचना. मुंबई महापालिकेत 227 एक सदस्यीय प्रभाग रचना. चंद्रपुरातील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपासून मानधन रखडलं. 26 कर्मचारी आणि 13 वाहन चालक अग्निशमन दलात कार्यरत. कर्मचारी आर्थिक संकटात. छत्रपती संभाजीनगरात प्रथमच प्रभागनिहाय मनपा निवडणुका होणार. पालिकेत 115 वॉर्ड तर 28 प्रभागांमध्ये 4 वॉर्ड. शेवटचा प्रभाग 3 वॉर्डचा असणार आहे. सोलापुरात निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. महापालिकेकडे एकूण 1218 ईव्हीएम आणि 2284 बॅलेट युनिट सुस्थितीत आहेत. तर जिल्ह्यात मतदान केंद्र वाढून 811 होण्याचा अंदाज. धुळ्यात पालिकेच्या वाढीव हद्दीतील क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेबाबत 15 जूनपर्यंत सूचना आणि हरकती पाठवण्याच्या सूचना. मनपा आयुक्तांकडे लेखी स्वरूपात हरकती पाठवता येणार. जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल सादर. 34,97,00,000 रुपयांच्या रकमेचा घोटाळा. चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर. मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी आणणार नवे धोरण. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम अद्याप रखडलेलं. मार्गाचं काम न झाल्यानं यंदाही पंढरीची वाट वारकऱ्यांसाठी बिकट. पालखी मार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी. जालन्यात शेगाव पंढरपूर महामार्गाला भेगा. महामार्गातील भेगा दुरुस्त करण्यात यावी, नागरिकांची मागणी. संत मुक्ताईची पालखी पंढरपूरसाठी रवाना. बुलढाणा येथे पालखीचं स्वागत. परिसर भक्तिमय. अकरावी ऑनलाईन प्रवेशाची आज अंतिम गुणवत्ता यादी. शिक्षण विभागाकडून यादी जाहीर केली जाणार. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारी मात्र सुरूच. हिंगोलीत आदिवासी समाज बांधवांच्या शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली. विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीसाठी खरं विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा. सिडकोकडून 22,000 घरांसाठी लॉटरी. सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार. वाशी, खारघर आणि द्रोणागिरीत मिळणार घरं. नंदुरबारमध्ये शहादा शहरात भंगार विक्रेत्याने 10 लाख सोन्याचे दागिने मालकाला केले परत. परिसरात आमीन शेखचं सगळीकडे कौतुक.
मुंबई शहरातील नाले सफाई 99% पूर्ण. मिठी नदीतील सफाई धीम्या गतीनं सुरू. डेडलाईन संपल्यानंतरही मुंबईत नाले सफाई मात्र सुरूच. हिंगोलीत कळमनुरी आखाडा बाळापूर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास तर महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष. बीडमध्ये मोफत वाळू योजना. नावापुरती नागरिकांना वाळूसाठी मोजावे लागतात 30 ते 35 हजार रुपये. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्याचे आदेश. प्रत्येक प्रभागातून शक्यतो 4 किमान 3 तर कमाल 5 सदस्य निवडले जाणार. संभाजी ब्रिगेडला पोलिसांची नोटीस. रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीवरून नोटीस. 31 डिसेंबरपर्यंत समाधी हटवण्याच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा. पालघरमध्ये तारापूर MIDCतील कारखान्यातून रसायनयुक्त सांडपाण्याची नैसर्गिक नाल्यात छुप्या मार्गाने विल्हेवाट. MIDC प्रशासनाकडून नाल्यावरील बंदिस्त बांधकाम तोडताना प्रकार समोर. बीड शहरातील बायपास सर्व्हिस रोड येथील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई. कारवाईत 92 बांधकामं निष्कासित तर एकूण 67,000 रुपये दंड देखील वसूल करण्यात आला. चंद्रपुरात जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस. आतापर्यंत 122 अर्ज दाखल तर 12 जूनला नामांकन अर्जाची छाननी होणार. 13 ते 27 जून पर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी eKYC आणि आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा. कृषी विभागाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा लेणीतील आग्या मोहोळाचे यशस्वी स्थलांतर. यावेळी मधमाशांच्या हल्ल्यात 2 कर्मचारी जखमी. छत्रपती संभाजीनगर MIDCतील 40 एकरावरील प्लॉटच्या जागेची विक्री होणार. स्थानिकांसह उद्योजकांच्या मागणीवरून निर्णय. तर टप्प्याटप्प्याने जागेची विक्री देखील केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर निकृष्ट बांधकामाच्या गेल्या 1.5 वर्षात 3 घटना समोर. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी. मूलभूत पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून 112 नवीन पोलीस शिपाई रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दाखल. पोलीस मुख्यालयात सर्वांचे केले स्वागत. रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी अपघात गट विम्यासाठी 13 जून पासून नोंदणी सुरू. नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. कोल्हापुरात उघड्यावर पडलेले 257 टायर जप्त. डेंग्यू प्रतिबंध उपाय योजनेअंतर्गत महापालिकेची कारवाई. नागपुरात महावितरणकडून शहरात विविध भागात 5 तास लोड शेडिंग. पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दुरुस्तीची कामं केली जाणार. APMC बाजारात टोमॅटोच्या दरात 10% वाढ. पावसामुळे टोमॅटो खराब झाल्याने आवक कमी तर आवक कमी झाल्याने टोमॅटोमध्ये दरवाढ. APMC बाजारात 40 ते 50 रुपये टोमॅटोचा दर. राज्यात दारू महागणार. सुमारे 50% दरवाढ. दारूवरील उत्पादन शुल्क वाढवून महसूल वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नांदेडमध्ये वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे केळी पिकांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन. राज्यात 196 ST स्थानकांवर चार्जिंग सुविधा. चार्जिंग सुविधेसाठी 236 कोटी 71 लाख रुपयांचा निधी. 78 स्थानकांवर काम पूर्ण. 118 स्थानकांवरील काम प्रगतीपथावर. बोईसर तारापूर MIDCतील MD ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांचा छापा. छापा टाकून लाखो रुपयांचा ड्रग्ज जप्त करून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये लोको पायलटची एकाला मारहाण. दारू पिऊन एक व्यक्ती रुळावर लोळत होता. लोको पायलटनं रेल्वे थांबवून मारहाण केली. तर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोयत्याने वार करून मित्राची केली निर्घुण हत्या. भाईंदर पश्चिमेतील खळबळजनक घटना. आरोपी संजय शर्मा सध्या फरार. अनीस नबी या तरुणाची हत्या. यवतमाळ शहरात युवकावर चाकू हल्ला. हल्ल्यात युवक जखमी तर 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींना अटक. कार्यकर्त्यावर हल्ला करणारे 4 गजाआड.
अहिल्यानगरात मेंढपाळांच्या वस्तीवर सशस्त्र दरोडा. नगर तालुक्यातील वेळद गावातील शिवारातील घटना. लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास. मारहाणीत 4 जण गंभीर जखमी. गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात 5 तासात 440 रिक्षा चालकांची चौकशी. बेशिस्त रिक्षा चालकांवर एकूण 6 लाख रुपयांचा दंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिन्याला 3% परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक. 21 लाखांचा गंडा घालून आरोपी फरार. तरुणावर MIDC सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कणकवली बाजारपेठेत चोरट्यांचं थैमान. ग्राहकांच्या पर्समधील पैसे लंपास केल्याची घटना. चोरट्यांचा शोध सुरू. साताऱ्यात डॉक्टरांचे AIच्या मदतीनं अश्लील व्हिडिओ. कराडमधील नामांकित डॉक्टरांसोबतचा प्रकार. डॉक्टरसह पंजाबमधील एका युवकाविरोधात गुन्हा दाखल. अश्लील व्हिडिओ पंजाबमध्ये बनवल्याचं समोर. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.